प्रेषितांची कृत्ये अध्याय 14 वचन 8 ते 10 मी वाचतो, कान देऊन ऐका. लुस्रात पायांनी अधू असा कोणी एक माणूस बसला होता. तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता. तो पौलाचे बोलणे ऐकत असे. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला माहीत आहे की पौल येशूचा अतिशय प्रभावी शिष्य होता. त्याने पुष्कळ ठिकाणी आणि पुष्कळ लोकांना येशूची सुवार्ता सांगितली आणि पुष्कळ लोकांचं त्याने तारण केलं. असाच एक प्रसंग आणि हा चमत्कार आपण आता वाचला की लुस्र ह्या ठिकाणी एक पंगू मनुष्य होता, पांगळा मनुष्य होता. जन्मापासून पांगळा होता आणि तो कधीही चालला नव्हता. आयुष्यात कधीही चालला नव्हता. जन्मापासून तो पांगळा होता, तो बसलेला होता. आणि पौल जे भाषण करायचा किंवा संदेश द्यायचा किंवा पौल जे शिकवायचा ते तो ऐकत असे. हालेलुया, हालेलुया. ते तो ऐकत असे. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की पौलाने जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा पौलाला असं आतून जाणवलं की आपण बरे होऊ असा विश्वास त्याच्याकडे आहे. आणि मग पौल मोठ्याने म्हणाला, तू आपल्या पायावर नीट उभा राहा. आणि जो मनुष्य जन्मात कधी चालला नव्हता त्याने उडी मारली आणि तो चालायला लागला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एका माणसाला आजार येतो तेव्हा तो डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टर त्याला तपासतात आणि डॉक्टर औषध लिहून देतात. पुन्हा तो माणूस परत येऊन सांगतो, डॉक्टर मला एक 10-20% फरक आहे, पण अजून माझ्या शरीरामध्ये 80% आजार आहे. डॉक्टर त्याला दुसरं औषध देतात, बदलून देतात. पुन्हा 10 दिवसांत तो येऊन सांगतो, मला थोडासा फरक आहे पण नीट फरक पडत नाही. मग डॉक्टर म्हणतात, मी तुला मोठ्या डॉक्टरांकडे चिठी देतो. मग हा माणूस मोठ्या डॉक्टरांकडे जातो. मग मोठे डॉक्टर त्याला तपासतात, औषधं देतात. आणि मग मोठे डॉक्टर सांगतात, तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे. आणि मग हा माणूस ऑपरेशन करून घेतो. ऑपरेशन केल्यानंतर कधी बरं वाटतं किंवा कधी आहे तसंच असतं. ही सगळी प्रक्रिया आपल्याला माहीत आहे. आजार आल्यानंतर माणूस डॉक्टरकडे कसा जातो, डॉक्टरकडनं औषधं कशी घेतो, ऑपरेशन कसं करून घेतो, हे सगळं आपल्याला माहीत आहे. हे लोकांच्या रोजच्या व्यवहारातलं आहे. हे कोणाला सांगायला नको, सगळ्यांना कळतं. पण इकडे जे घडलेलं आहे ते विचित्र आहे, ते विलक्षण आहे. इकडे एक माणूस असा आहे की जो जन्मापासून पांगळा आहे. तो कधीही चाललेला नाही आहे. हा माणूस बसलेला आहे, त्याला काहीही आशा नाही आहे. त्याला कोण बरं करील अशी त्याला आशा नाही आहे. जन्मापासून पंगू आहे, कधी चाललेला नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, काय केलं त्याने नक्की? पहिली गोष्ट त्याने केली, पौल जे काही सांगत होता ते तो ऐकत राहिला. पौल काय सांगत होता? पौल सांगत होता की देवाने माणसांची भेट घेतलेली आहे आणि त्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठवलेला आहे. हा पुत्र आपल्यासाठी क्रूसावर मेला आणि जर तुम्ही या पुत्रावर विश्वास ठेवला तर तुम्हाला पापांची क्षमा मिळेल. आणि एकदा का पापांची क्षमा मिळाली की तुमच्या जीवनात जी काही दुःख आहेत ती दुःख निघून जातील. मग ते दुःख आजाराचं असो, ते दुःख एखादं व्यंग असो, म्हणजे आंधळेपण, मुकेपण, बहिरेपण, याला आपण व्यंग म्हणतो. एखादं व्यंग असो, एखादा दुष्टात्मा असो की अजून काही असो, सगळी दुःख तुमची निघून जातील आणि मेल्यानंतर तुम्ही स्वर्गात जाल. ह्याला आपण सुवार्ता म्हणतो.
आणि हे पौल जेव्हा बोलत होता तेव्हा हा पांगळा माणूस ऐकत होता. आणि नुसतं त्याने ऐकलं नाही, त्याने विश्वास ठेवला की हा जे काही बोलत आहे ते खरं आहे, ते चुकीचं नाही आहे, तो आपल्याला फसवत नाही आहे, तो अगदी सत्य गोष्ट आपल्याला सांगत आहे. आणि जेव्हा त्याने असा विश्वास ठेवला तेव्हा त्याला वाटलं मी सुद्धा बरा होऊ शकतो. जर आंधळे पाहतात, मुके बोलतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जाऊ शकतात, तर मी पांगळा माणूस मी सुद्धा बरा होऊ शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा या माणसामध्ये विश्वास निर्माण झाला की मी सुद्धा बरा होऊ शकतो, तेव्हा देवाच्या प्रेरणेने, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पौलाची नजर त्याच्याकडे गेली. हालेलुया, हालेलुया. पौलाची नजर त्याच्याकडे गेली आणि पौलाने जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा पौलाला आतून पवित्र आत्म्याने सांगितलं की आपण बरे होऊ असा विश्वास ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये असा विश्वास आहे की आपण बरे होऊ. पौलाने नजरेने पाहिलं त्याला आणि आतून पौलाला आवाज झाला की आपण बरे होऊ असा याला विश्वास आहे. तेव्हा पौल मोठ्याने ओरडला, बोलला. काय बोलला? तू आपल्या पायावर नीट उभा राहा. आणि मग तो माणूस उभा राहिला, उडी मारू लागला, चालू लागला आणि बरा झाला. हालेलुया, हालेलुया. हा संपूर्णपणे वेगळा मार्ग आहे, वेगळा ट्रॅक आहे. इंग्रजीत सांगायचं वेगळा ट्रॅक आहे. दिस इज टोटली डिफरंट ट्रॅक. हा वेगळा ट्रॅक आहे. याच्यामध्ये एक्सरे मेथड नाही आहे, एक्सरे काढलेला नाही आहे, सोनोग्राफी नाही आहे, डोस नाही आहे, गोळ्या नाही आहेत, ऑपरेशन नाही आहे. पण याच्यामध्ये सुद्धा पायऱ्या मात्र आहेत. काय आहेत? पायऱ्या. नंबर वन, पहिली पायरी, जिकडे पौल बोलत आहे तिकडे हा माणूस हजर होता. जिकडे पौल हजर आहे तिकडे हा माणूस हजर होता. त्याला कोणीतरी उचलून आणलं असेल, पण तो म्हणाला असेल मला जायचंय तिकडे. मी असं ऐकलेलं आहे तिकडे येशूचा शिष्य असतो आणि तो येशूचा शिष्य लोकांना आजारमुक्त करतो असं मी ऐकलेलं आहे आणि मलाही बरं व्हायचं आहे, मला तिकडे जायचं आहे, कसं तरी करून मला उचलून न्या, पण मी तिकडे हजर होणार. तो स्वेच्छेने त्या ठिकाणी हजर झालेला होता. पहिली पायरी. दुसरी पायरी, जेव्हा पौल बोलू लागला तेव्हा तो ऐकायला लागला. पौल बोलू लागला तेव्हा तो ऐकायला लागला. तुम्हाला काय ऐकायला वाटतं मला सांगा? माणसाला ऐकायला काय वाटतं? निसर्गतः माणसाला देवाचं ऐकायला वाटत नाही. स्वभावतः माणसाला देवाचं ऐकायला वाटत नाही. स्वभावतः हा माणसाला काहीतरी वेगळं जगातलं ऐकायला वाटतं. हालेलुया, हालेलुया. जगातल्या गोष्टी आकर्षक असतात. आता उन्हाळा आला, तुम्हाला जर विचारलं तुम्ही थंड पेय काय प्याल? कोकोकोला, स्प्राईट, मँगोला, माझा. पण उसाचा रस, लिंबू सरबत. पण कोकोकोला म्हटल्यानंतर, स्प्राईट म्हटल्यानंतर निसर्गतः आपल्याला काहीतरी भडक, खुमासदार, चमचमीत असं खायला वाटतं, प्यायला वाटतं, बघायला वाटतं. खाणं पिणं काय आणि बघणं काय, सगळ्या वासनाच आहे त्या. जशी जिभेची वासना आहे तशी डोळ्याची वासना आहे, तशीच कानाची पण वासना आहे. ऐकायला काय वाटतं? हालेलुया, हालेलुया. शरीराच्या वासना म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जशी जिभेची वासना आहे तशी डोळ्याची वासना आहे, कानाची वासना आहे,
हातापायाची वासना आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, काही लोकांना मारल्याशिवाय करमत नाही, कारण त्याच्या हात असे ती हाताची वासना आहे. हाताची वासना आहे ती मारल्याशिवाय जमत नाही. जसं काही लोकांना तोंड उघडल्यावर पहिली शिवी येते. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणींनो, निसर्गतः कुणालाही देवाचे शब्द ऐकायला आवडत नाही. इट इज अगेन्स्ट अवर फ्लेश. आपल्या देहवासनेच्या विरुद्ध आहे. हालेलुया. निसर्गतः माणसाला काय आवडतं? आकर्षक, भडक, खुमासदार, आर्टिफिशियल, कृत्रिम. म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणींनो, देवाचे शब्द ऐकणं माणसाला आवडत नाही. पण हा माणूस जो होता तो कान देऊन ऐकत होता. इकडे जे प्रवचन दिली जातात ती तुमच्यापैकी किती लोक कान देऊन ऐकतात, मनापासून ऐकतात? येशूचा शिष्य जिकडे हजर आहे तिकडे त्याच्या समोर हजर राहणं ही पहिली पायरी झाली. पण दुसरी पायरी काय आहे? दुसरी पायरी, जिकडे तुम्ही येशूच्या शिष्यासमोर आहात तिकडे तुम्ही येशूचे शब्द कान देऊन ऐकत आहात का? आर यू इंटरेस्टेड? तुम्हाला स्वारस्य आहे का याच्यामध्ये? आर यू रिअली इंटरेस्टेड? तुम्हाला खरोखर स्वारस्य आहे का? की बायकोने दामटून आणलेलं आहे म्हणून तुम्ही कसे तरी बसलेला आहात? जसं मुलगा मस्ती करतो आणि आई त्याला दम देते, त्याप्रमाणे तुम्ही इकडे मस्ती करतात आणि बायको तुम्हाला दम देते, नीट बस आई. अशी तुमची अवस्था आहे का? माझ्या प्रिय भावांनो, कान देऊन ऐकणं महत्वाचं आहे. हा माणूस जो होता तो कान देऊन ऐकत होता, मनपूर्वक ऐकत होता, अंतःकरणपूर्वक ऐकत होता. ही दुसरी पायरी झाली. तिसरी पायरी, येशूचा शिष्य जे बोलतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता का? डू यू ॲक्च्युअली बिलीव्ह व्हॉट द डिसायपल ऑफ क्राइस्ट टेल्स यू? येशूचा शिष्य जे काही तुम्हाला सांगत आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता का? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांना असं वाटतं हे कुठे शक्य आहे का? असं कुठे होईल का? हे कसं होणार? येशूचे शब्द जे आहेत ते त्याच्यावर विश्वास ठेवणं एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणून पुष्कळ लोक ऐकून सुद्धा विश्वास ठेवत नाहीत. हालेलुया. असे पण तुमच्यामध्ये लोक असतील जे आज इकडे आलेले आहेत, मनापासून ऐकत आहेत, मनापासून, आणि तरीही जे ऐकत आहेत, जे शब्द त्यांच्या कानावर पडत आहेत त्या शब्दावर त्यांचा विश्वास बसत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूच्या शब्दावर विश्वास ठेवणं हे महत्वाचं आहे. इट इज इम्पॉर्टंट टू बिलीव्ह इन द वर्ड्स ऑफ जीसस क्राइस्ट. येशूचा शिष्य जिकडे बोलतो तिकडे येणं पहिली पायरी. येशूचा शिष्य जे बोलतो ते ऐकणं दुसरी पायरी. तिसरी पायरी, येशूचा शिष्य जे बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवणं. इकडे तुमच्यापैकी बरेच जण नापास होतात, फेल. इकडे तुम्हाला कोणता विषय त्रास देतो? एखादा विषय त्रास देतो बरं का. त्याला सगळे विषय जमतात पण गणित जमत नाही, मॅथमॅटिक्स. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विश्वास ठेवल्यानंतर मग काय घडतं? जर येशू समोर किंवा येशूच्या शिष्यासमोर बसलेल्या लोकांनी विश्वास ठेवला तर काय होतं? नीट कान देऊ नये का? पौलाची नजर त्या माणसावर गेली असं नाही, तर देवाची नजर त्या माणसावर गेली. हालेलुया. पौल जो आहे ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता, परमेश्वर होता, आणि पौलाने त्याच्याकडे पाहिलं असं नाही, तर देवाने त्याच्याकडे पाहिलं. आणि मग ते लाख मोलाचे शब्द पौलाच्या मुखातून बाहेर आले. तू उठ आणि आपल्या पायावर नीट उभा राहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तू उठ आणि आपल्या पायावर नीट उभा राहा. लगेच तो उठला, चमत्कार झाला. हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या सगळ्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, येशूचा शिष्य जिकडे बोलतोय तिकडे हजर राहणं.
इट इज नॉट इझी, सोपं नाही आहे. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जिकडे येशूचा शिष्य हजर आहे, जिकडे येशूचं कार्य चालू आहे, त्या ठिकाणी पोहोचणं सोपी गोष्ट नाही आहे. हजार अडथळे मध्ये येतात, हजार अडथळे. तिकडे पोहोचणं ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी, पोहोचल्यावर येशूचे शब्द जे आहेत त्याच्या शिष्याच्या मुखातून निघणारे ते कान देऊन ऐकायला पाहिजेत, मन लावून ऐकायला पाहिजेत. हे देवाचे शब्द आहेत, माणसाचे नाही आहेत. अख्खं जग खोटं पडेल पण देव खोटा पडणार नाही. रोमकरास पत्र अध्याय 3:4 म्हणतं, देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे या शब्दाकडे कान देऊन हे शब्द ऐकायला पाहिजेत. हे माणसांचे शब्द नाही आहेत, हे देवाचे शब्द आहेत. आणि मग त्या शब्दावर विश्वास ठेवायला पाहिजे. तिसरी पायरी, जे तुम्ही ऐकत आहात त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. यू मस्ट बिलीव्ह, तर विश्वास ठेवायला पाहिजे. तुम्ही जर विश्वास ठेवू शकत नसाल तर ते शब्द तुमच्या जीवनात काम करणार नाहीत. दे विल नॉट वर्क, दे कॅनॉट वर्क. त्या शब्दावर विश्वास ठेवायला पाहिजे. येशूचे शब्द आहेत, ते खरे आहेत असा विश्वास ठेवायला पाहिजे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एवढं तुम्ही केल्यानंतर चौथी पायरी आहे, ते तुमची नाही, देव स्वतः करतो. देव तुमच्याकडे पाहतो. हालेलुया. आणि देव सांगतो, उठ आणि उभा राहा. या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कान देऊन ऐका की एवढं तुम्ही केल्यानंतर देव स्वतः सांगतो की बरा हो आता तू. तुझ्या मनामध्ये विश्वास निर्माण झालेला आहे की मी तुला बरं करू शकतो, एवढं मला पुरेसं आहे, एवढं मला पुरेसं आहे, सफिशियंट, बस आता मी बरं करणार तुला. आता मग मला तुम्ही सांगा, तो माणूस बसला होता, तो असा हॉल होता का? तिकडे फॅन चालू होते का? तिकडे लाद्या मारल्या होत्या का? तिकडे पाण्याची सोय होती का? तिकडे संडासाची सोय होती का? हे महत्वाचं आहे का? हे महत्वाचं आहे. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव स्वतः आपल्याला बरं करतो, माणूस बरं करू शकत नाही. पौल बोलला खरं, परंतु बरा करणारा पौल नाही आहे, बरा करणारा येशू स्वतः आहे. हालेलुया, हालेलुया. 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता तुम्ही याच्यामध्ये कुठे नापास होता ते बघा, 5वीला की 7वीला की 8वीला. पहिल्या गोष्टी तुम्ही नापास झालेल्या नाही आहेत, तुम्ही आलेला आहात सगळीकडे. पहिली पायरी नक्की झालेली आहे. दुसरी पायरी, तुम्ही कान देऊन ऐकता का? की तुम्ही प्रवचन चालू असताना विचार करता, या रविवारी कोणत्या खटकाकडनं मटण घ्यायचं? इकडे माझं प्रवचन चालू आणि इकडे गणित करतोय मटण कुठून आणायचं. नाही, एवढ्या दिवसात बकऱ्याचं खाल्लं, आता जरा डुकराचं खाऊया. आणि ब्रदरचं प्रवचन चालू आहे आणि त्याची गणितं चालू आहेत, हिशोब चालू आहेत. ऐकणं महत्वाचं आहे आणि विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. इकडे जे तुम्ही ऐकता त्याच्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे. सगळं विचित्र आणि विलक्षण आहे, अविश्वसनीय आहे. येशू पाण्यावर न चालला, आहे विश्वास तुमचा? येशू लाजराला म्हणाला, बाहेर आहे, मरून 4 दिवस झाले, लाजर बाहेर आला, आहे विश्वास तुमचा? येशूने 10 कुष्ठरोग्यांना सांगितलं, जा आणि यांना याचकांना दाखवा. जाता जाता 10च्या 10 कुष्ठरोगी बरे झाले, आहे विश्वास तुमचा? मेलेला मुलगा होता, प्रेत यात्रा होती, येशूने सांगितलं, मुला मी तुला सांगतो उठ, उभा राहा, आणि तो मुलगा मेल्यातनं उठला, आहे विश्वास तुमचा? येशू पाण्याला म्हणाला चुप, वाऱ्याला म्हणाला चुप, वारा पडला, पाणी थांबलं, सगळं शांत झालं, आहे विश्वास तुमचा? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षापूर्वी जे बोलला होता ते आज घडत आहे. राज्यावर राज्य उठेल, राष्ट्रावर राष्ट्र उठेल, जागोजागी दुष्काळ व भूकंप होतील. दुष्काळ आलेले आहेत, युद्धांची तयारी चालू आहे, जागोजाग मर्या होत आहेत. येशूचे शब्द काना मात्रे सहित खरे ठरत आहेत. काना मात्रे सहित, स्वल्पविराम आणि अर्धविराम आणि पूर्णविराम सगळं पूर्ण होत आहे. 2000 वर्षापूर्वी ज्यांनी आजचं चित्र जसंच्या तसं रंगवलं, त्याच्यावर ना विश्वास ठेवणार तर कोणावर ठेवणार? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव म्हणजे काही जोक नाही आहे.
देवाचा एकमेव पुत्र म्हणजे काही जोक नाही आहे, हे सत्य आहे. ह्यावर न विश्वास ठेवणार तर कशावर विश्वास ठेवणार? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊन ऐका. 3 पायऱ्या तुम्हाला करायच्या आहेत, 4थी गोष्ट देव करणार. येशूचा शिष्य जिकडे आहे तिकडे हजर होणं, येशूचा शिष्य जे सांगतोय ते ऐकणं, आणि येशूचा शिष्य जे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवणं. विश्वास ठेवला की मग तुमची वेळ आली, हालेलुया, आणि मग देव स्वतः तुम्हाला स्पर्श करेल. Himself will touch you. You qualify for his touch. त्याच्या स्पर्शास तुम्ही पात्र होता. तुमच्यामध्ये विश्वास आल्यानंतर तो म्हणतो आता मी स्पर्श करतो. हालेलुया, हालेलुया. तर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. तेवढं केल्यानंतर देव स्वतः तुम्हाला स्पर्श करणार आणि नवीन जीवन देणार. हालेलुया. You are called to experience a new life. कोरिन्थीकरास दुसरं पत्र अध्याय 5:17 म्हणतं, जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. न्यू क्रिएशन, न्यू क्रिएशन, नवी उत्पत्ती आहे. जुनं जीवन निघून गेलेलं आहे. जुन्या जीवनामध्ये दुर्बलता होती. हे जमत नाही, ते जमत नाही, ते जमत नाही. अज्ञान होतं. हे माहीत नाही, ते माहीत नाही, ते माहीत नाही. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना कान देऊ नका. आपण जेव्हा जुन्या जीवनात जगत असतो तेव्हा अंधार असतो, चाचपण असतं, अज्ञान असतं आणि दुर्बलता असते. जेव्हा आपण येशूमध्ये असतो तेव्हा ज्ञान असतं, सामर्थ्य असतं, आरोग्य असतं. हे नवीन जीवन आहे. त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे? येशूच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. दॅट्स ऑल. यू मस्ट बिलीव्ह इन द वर्ड्स ऑफ जीसस. विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. पुढचं काम तो करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.